बिबट्यापासून सुरक्षित. बिबट्यापासून सुरक्षित, सेफ फ्रॉम द लेपर्ड. वेदिका एका छोट्याशा गावात राहायची, जे अगदी घनदाट जंगलाच्या कुशीत होतं. तिला अंगणात खेळायला आणि आजूबाजूच्या शेतांवर फिरायला खूप आवडायचं. सूर्य हळूहळू अस्ताला जात होता. आकाश केशरी रंगाचं झालं होतं आणि वेदिका अजूनही अंगणापलीकडील आंब्याच्या झाडाजवळ होती. तिला पानांच्या सळसळण्याचा एक वेगळाच आवाज ऐकू आला. वेदिका, मुक्ता आजीचा आवाज आला. बाळ, आता घरी ये. अंधार पडायला लागला आहे. आता बाहेर एकटं खेळायचं नाही. आजी तिला प्रेमाने जवळ घेते. मुक्ता आजी म्हणाली, बाळा, आपलं जंगल म्हणजे बिबट्याचं घर आहे. सूर्य मावळल्यावर बिबट्या आपल्या शांत रस्त्यांवरून फिरायला निघतो. म्हणून नियम पहिला, संध्याकाळ झाल्यावर कधीही एकटं जायचं नाही. आणि नियम दुसरा, आजी पुढे म्हणाली, बाहेर असताना नेहमी गाणी गा. मोठ्याने बोला. बिबट्या खूप लाजाळू असतो. गोंगाट ऐकला की तो पटकन दूर निघून जातो. दुसऱ्या दिवशी वेदिका आणि तिची मैत्रीण शाळेतून परत येत होत्या. वेदिकाने लगेच आपले आवडते गाणे सुरू केले. 1, 2, 3, चला चला वन, बिबट्या मामा होईल दूर. आजी म्हणाली, आणि समजा कधी नशिबाने तू त्याला पाहिलंसच, तर नियम तिसरा, पळायचं नाही. बिबट्याला पळणारं काहीही आवडत नाही. त्याने पाहिलं तर शांत उभे राहा आणि स्वतःला मोठं दाखवा. एकदा रात्री वेदिका आपल्या वडिलांसोबत टॉर्च घेऊन चालायला निघाली. टॉर्चचा प्रकाश रस्त्यावर पडला होता. लांब झुडपात बिबट्याच्या डोळ्यांचा एक क्षणभर चमकणारा प्रकाश दिसला आणि लगेच अदृश्य झाला. मुक्ता आजी म्हणाली, बघितलंस, तू आवाज केलास आणि तुझ्यासोबत मोठे लोक आहेत म्हणून तो शांतपणे निघून गेला. बिबट्या आपला मित्र नाही, पण तो आपल्या जंगलाचा महत्त्वाचा भाग आहे. आता वेदिका कधीच एकटी जात नाही. ती मोठ्याने बोलते आणि हसते. ती जंगलाचा आदर करते आणि जंगलातील नियमांचा आदर करते. अशा प्रकारे वेदिका तिच्या गावात सुरक्षित आणि आनंदी आहे.